भरधाव वेगातील टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीनं अचानक पेट घेतला आणि यात दुचाकी चालकाचा होरपळून मृत्यू झाला, तर दुचाकीवरील दुसरा गंभीर जखमी झालाय। ही घटना पुणे नाशिक महामार्गावर रविवारी दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी पहाटे 4च्या सुमारास चाकण तालुका खेड येथे घडली आहे। या प्रकरणी टेम्पोवरील चालक काशीनाथ सिद्धराम राहणार भारत माता चौक चाकण याच्या विरोधात चाकण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। सामित्र सन्नाप्पा बसनिंगप्पा चिंतामणी वय वर्ष 24 राहणार आंबेठाण चौक चाकण असा अपघातात मृत्यू झालेला दुचाकी स्वाराचं नाव असून त्याचा मित्र सर्वेशनाथ शशिकांत यादव वय वर्ष 22 राहणार आंबेठाण चौक चाकण हा भाजून गंभीर जखमी झाला होता। नाशिक पुणे रोडवर चाकणमधील स्वामी कार डेकोर समोर भारत माता चौक चाकण येथे नाशिककडून येणाऱ्या मोटारसायकलला चाकणकडून नाशिककडे चुकीच्या दिशेनं येणाऱ्या टेम्पोने जोरदार धडक दिली आणि या अपघातात दुचाकी चालक सामित्र याचा मृत्यू झाला, तर सर्वेशनाथ यादव हा गंभीर जखमी झाला। चाकण पोलीस याबाबत अधिक तपास करतायत।